सगळेजण रामकृष्ण हरी. कृष्ण हरे रामकृष्ण हरी. राम कृष्ण हरे. तर मित्रांनो आणि सगळेजण जे व्हिडिओ बघत आहेत, आज आपण पालखीचा तिसरा दिवस आहे. आपण पुण्यामध्ये जे भवानी पेठ आहे तिथं संत तुकाराम महाराजाची आणि संत ज्ञानेश्वर महाराजाची पालखी मुकामी राहते. हसू नका, हसण्यासारखं काही नाही. हसणं. नाव सांगा तुमचं, पहिले नाव सांगायचं. नाव सांगा, नाव सांगा, नाव फक्त नाव. हा आपला बापू रामकृष्ण हरी. स्वागत आहे तुमच्या आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये, एका नव्या दिवसामध्ये. सकाळचे जवळपास 7:30 वाजायला आहेत आणि आज आपला जे आळंदी ते पंढरपूर वारीचा तिसरा दिवस आहे आणि संध्याकाळच्या लावा इथं असं झोपलं होतं. म्हणजे हे सगळं असं काही दुकान आहे, खूप सारे इथं म्हणजे वाऱ्या येतात, दिंडी करणारे खूप जण सगळे पालखी लावून घेणार. तर आज आपला पहिल्याचा दिंडीमध्ये जॉईन करण्याचा आज पहिला ऑफिशियल दिवस आहे. म्हणजे पहिला, बाकीचे काल आणि परवा दिवशी तर आपण काय दिंडी जॉईन केली नव्हती. आजपासून खरं जे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल नेमकं दिंडीमध्ये होते काय काय. तर आता सकाळी उठलं मी आणि पूर्ण तोंड पास आहे. म्हणजे पहिल्यांदा आंघोळ करूया, नंतर मग तुम्हाला समोर दाखवतो अजून काय काय तुम्हाला बघायला भेटेल. त्या साईडनं आलो मी आणि इथं आंघोळ करायला लागले. तसं मला पण आंघोळ करायला लागणार. बकेट बघा दिसायला लागले, बकेट भरलाय आणि इथंच बाहेर उघड्यावर रस्त्यावर दिसायला लागले. सगळेजण कसे आंघोळ करायचे तसे आंघोळ करूया. पाठीमाग मी आंघोळ केले, एक 5-10 मिनिटं लागले. आता थोडंसं वाटायला लागलं. आंधीची वारी जॉईन केले, एकदम रस्त्यावर आंघोळ केली आणि एकदम भारी, म्हणजे थंड होतं पाणी. आंघोळ केली, आता जाऊया वापस आणि कपडे बिपडे घालूया. सगळेजण जेवढे वेगळे वाकेतले कॉलेजले माणसं आहेत सगळेजण असेच, म्हणजे असं काही नाही आहे. कुणाच्या घरी जाऊन आंघोळ करायला लागले तर कुणी रस्त्याला करायला लागले. तर जेवढ्या बाया आहेत ते घराच्या मनात जाऊन आंघोळ करायला लागले. म्हणजे सगळेजण आंघोळ करू द्यायला लागले. तर एक चांगली गोष्ट वाटली मी. बापरे बाप, खूप जास्त म्हणजे थंड पण होते, मजा आली. तर जाऊया आता इथून कपडे घालू. आपली जी पालखी आहे ते गुरुवार पेठेमध्ये लावलेली म्हणजे दिंडी, आणि आता सगळे रजिस्ट्रेशन करायला लागलेत. म्हणजे आज सगळ्यांना सांगितलं जातं की किती जण येणार इथं आणि त्याचे पैसे दिले जाते. तर हे आता कॅश नाही आहे, कॅश म्हणून आले, कॅश काढूया. आणि ही गुरुवार पेठमध्ये होती आपली दिंडी, म्हणजे पाठीमागल्या साईडला. आता सकाळी काय करूया, नाश्ता करूया आणि त्याच्यानंतर तुम्हाला सकाळचं आज वातावरण दाखवतो. सगळेजण आज रिलॅक्स आहेत. आज मस्तपैकी आंघोळ करणार, थोडंसं कपडे बिपडे धुणार, थोडंसं रिलॅक्स करणार. कारण काल आळंदीहून पूर्ण इथपर्यंत चालत आले, तर म्हणजे जास्त करून नाही आले, पण जेवढ्या पण दिंड्या इथं आज म्हणजे इथं मुक्कामच असते. आज आळंदी ते पुण्यामधला मुक्काम. आता तिथून जाऊया आपण डायरेक्ट दगडूशेठ गणपतीकडे. चालतं चालतं बघा, अशा प्रकारचे 2 लाडू आणि त्यानंतर पोहे आणि जिलेबी सगळे वाटत राहते इथं पूर्ण रस्त्याला. इथं दिसायला लागले. आता घेतलं आपण आणि मस्तपैकी नाश्ता करूया सकाळ सकाळी. जेवण्यासाठी इथे मंडप टाकला दिसायला आला पूर्णपणे, आणि इथं प्रत्येक खुर्ची मागं सगळेजण उभं टाकलेत, म्हणून मी पण उभं टाकलं. कारण जी लाईन आहे ती खूप जास्त आहे. सगळेजण थांबले बघा, एक 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 खुर्च्या धरून सगळ्याचे. यायचं जेवण झालं आणि मी आईस्क्रीम खाल्लं. ह्याचं जेवण झालं की मी बसणार. त्याच्यानंतर पूर्ण हे सगळं दिसायला लागले. सगळ्यांना फ्रीमध्ये जेवायला पूर्ण लांब लांबपर्यंत पूर्ण मंडप टाकला. सगळे माणसं बसले होते ते उठून गेले. आता आपली बारी आहे आणि सगळ्याला एक 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 ताट वाढायला लागले, जे की चांगली गोष्ट आहे. सगळी माणसं वाढणारे दिसायला लागले. तर एक एक पदार्थ आता काय काय येते तुम्हाला प्लेटमध्ये दाखवतो. आणि सगळेजण बसले तर पूर्णपणे माणसं जेवायला बघा काय काय. पापड आहे, भाजी आलूची, त्यानंतर डाळ भात आहे आणि पुरी आहे. तर जेवण करूया. सगळ्याला पण वाढलं. इथं पाण्याचं बी आणि आईस्क्रीम पण आहे. जवळपास 4 वाजायला लागले आणि सकाळपासून मी तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. शेवटच्या मी जेवायला गेलो, त्याच्यानंतर मग पूर्ण आज दिवसभर आराम केला. कारण मुक्काम होता आणि काल पूर्ण दिवसभर थकलो होतं. व्हिडिओ पण एडिट केला, व्हिडिओ टाकला आणि थोडासा आराम केला. तर आता मी निघालो बाहेर 4 वाजता. बाहेरचं तुम्हाला वातावरण एकदा दाखवणार आहे. आणि इथं आता समोसा भेटले, जे की इथं पूर्ण वारीमध्ये दिंडीमध्ये सगळ्याला वाटणार. जे चालता बोलता सगळ्याला समोसे एक एक द्यायला लागले. असंच दिंडीमध्ये तुम्ही जिथं पण जातात ते तुम्हाला भेटणार. आता समोसा खाऊया आणि सगळे जेवढ्या पेठ आहेत इथं ते सगळ्या बघूया. आता सध्या मी गुरुवार पेठमध्ये आहे, जिथे की दिंडी आहे, दिंडी क्रमांक 4. आणि इथं वाटायला समोसा खाऊया आणि मग जाऊया आपण आसपासचे जेवढे पण ठिकाण आहेत ते फिरूया. सो मी जिथं राहत आहे त्याचं नाव आहे महात्मा फुले पेठ. आणि आता इथून आपल्याला भवानी पेठामध्ये जायचं आहे, जिथे की पावलीचा विसावा म्हणजेच जिथं मुक्काम आहे तिथून जायला इथून या रस्त्याने सरळ जाऊया. मला पण माहीत नाही नेमकं आहे कुठं पालखी. म्हणजे गणपतीच्या मंदिराच्या समोरून गेलते, पण पाठीमागल्या साईडला मी जाऊन दर्शन नाही घेतलं. जाऊया आपण आता इथून डायरेक्ट भवानी पेठेमध्ये. चालत आलो मी आणि इथं चौकामध्ये इथं विठू माऊलीची मूर्ती लावली, एकदम सुंदर दिसायला लागली. आणि साईडला तुकाराम महाराजांची मूर्ती दिसल्या. आणि आपल्याला एक गाडीवाले तर लईच स्पर्शन करायला लागले. इकडल्या साईडला जायचे, जिकडं की भवानी पेठ इथून जवळपास 500 ते 600 मीटरचं जास्त
लांब नाहीये आणि गर्दी ती खूप दिसायला लागली बरं का. म्हणजे गर्दी तर दिसणारच आपण एवढे पालखीचे सगळे माणसं दर्शन करायला जाणार आहे. रस्त्याने मी तुम्हाला म्हणलं ना खायला असते, त्यानंतर आता इथं काय वाटायला लागले, खूप जास्त गर्दी झाली. पाठीमागल्या साईडला पण बघितलं इथं काहीतरी वाटायला लागले. तर म्हणजे अशा वाटेले कुठं साबण वाटायला लागलेत, कुठं त्यानंतर कुणाला हाताळण्यासाठी जे कुंची म्हणते त्याला, म्हणजे रेनकोट सारखं, ते असं सगळीकडे वाटत आणि एवढी गर्दी लागायला लागली. 10 रुपयाच्या साबणासाठी सगळी गर्दी दिसायला लागली. जाऊ द्या, ते जे बी असू द्या, आपण जाऊया भवानी पेठेमध्ये. चौकामधून मी समोर आला आणि एकदा लाईन बघा, ही दर्शनाची पूर्ण लाईन आहे. जवळपास 4 बनवायला लागले आणि इकडून चालत पूर्ण येणारे माणसं राईट साईडला जाणारे बघा. काय बॅरिकेटिंग नाही, काय नाही, असंच चालत जायचं. बापरे बाप, किती जास्त खूप जास्त गर्दी दिसायला लागल्या. आणि पोलीसवाले काय झोपू कोणाला राहिले काय, इथं पोलीसवाले पण दिसणार. आता पोलीसवाले 4 मॅडम ते 4 पेज बसले होते तिकडे, आता यायला लागले. तर किती लाईनी झाल्या, 1 2 3 4 5 6 7 8 या 8-9 लाईनी झाल्या. सगळेजण मधामध्ये घुसायला लागले. तर समोर 2 सिंगल लाईनी आहेत वाटतं पूर्ण. सिटी वाजूनच बेजार आहे, त्याने बॅरिकेटिंग लावायला पाहिजे माहिती का. हे बघा इथं 2 सिंगल लाईनी घुसायचे का आपण, घुसायला काय करणार आहे. दर्शन कालच घेतलंय आपण, पालखी संघ जात आहे ना पंढरपूरला. हे बघा 2 लाईनी समोर घेऊन झालेले. तिथं सुरुवात आहे आणि इथे आजीने हातात धरल्यावर हे बघा, हातात धरून सगळेजण हे करायला लागले. त्याला खाली काय हे लावलेलं नाही, काय नाही, एकदम सिस्टमच खतरनाक आहे. आणि 2 लाईन आहेत, एक पुरुषाची आणि एक महिलांची लाईन आहे मधामध्ये. एक चांगलं वाटलं, इथे बॅरिकेटिंग आहे त्याच्यामुळं गर्दी आहे ती कमी होणार नाही. तर पूर्ण एकूण एकाला रात्री तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, रथापाशी मंदिरापाशी दगडूशेठच्या कसं पूर्ण लोटू लागले. इथं तरी चांगलं आहे, लोटणं झाले माणसाला. त्या लाईन समोर होती त्या झाडापाशी सगळ्याला, म्हणजे खूप जास्त चेंगराचेंगरी करू लागले. पण आता जरा पोलीस वाल्यांना नियंत्रण आणले, खूप सारे पोलीस वाल्यांना बोलिलंय, ज्याच्यामुळे जे आता जरा पब्लिक आहे ते आटोक्यात आले. म्हणजे इतक्या नाही तर पूर्ण दाबू लागले. 2 3 4 लाईनी केल्या तर ही एक चांगली गोष्ट वाटली, कारण सगळेजण एकदम ढकलू लागले पूर्णपणे. आणि लाईन जे खूप जास्त लांबपर्यंत इथून म्हणजे जवळपास 300 मीटर आहे. तिकडल्या साईडला दिसायला आले, इकडे सगळे माणसं दिसायला आले. तरी अर्धे माणसं तरी लाईनीला जायला झाले. ते आता सगळ्याला एक लाईनीनं सोडायला, ही एक चांगली गोष्ट केली. पण नाही तर ढकल नाही गेले, नाही तर खूप जास्त ढकलू आले. तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसलं असतं. साधारण माणसासाठी तिकडून तितक्या लांबून लाईन आहे. आणि इथं आलं VIP कल्चर, जे की पूर्ण इंडियामध्ये कधीच बंद नाही होणार. इथे सगळे माणसं दिसायला आहेत का, हे VIP. आणि जे नॉर्मल माणसं आहेत त्यांना 10 वेळा पूर्ण चक्कर मारता इथं स्क्रीनवर दाखवतो तुम्हाला. पूर्ण स्क्रीनवर दाखवतो, पूर्ण फिरून मग माऊली महाराजांचं दर्शन भेटणार. आणि जे VIP त्यांना इथून डायरेक्ट हे सिस्टम बंद व्हायला पाहिजे माहिती का, VIP सिस्टम. हे समोर राहिली पालखी देवाची आणि त्या पादुका ठेवलेल्या आहेत. आणि तिकडल्या साईडला दुसऱ्या साईडला रथ थांबलेला आहे, तिथे दिसायला आलाय संत ज्ञानेश्वर महाराजांचं. गर्दी खूप जास्त. आता VIP दर्शन बंद केलं, जस्ट अनाउन्समेंट होऊ लागले. ते अनाउन्समेंट करत आहे, VIP बंद केलं. समोरून चालत आलो मी. आणि इकडल्या साईडला संत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आहे, जी की एकदम भवानी साईड पेठ आहे. त्या पेठेच्या एकदम समोर चालता. आणि आता एक खूप जास्त खराब गोष्ट घडली, म्हणजे व्हिडिओ काय नाही बनलेला, ते म्हणजे एक बाई जावलेली गर्दीमध्ये, तिचं मंगळसूत्र कोणतरी ओढलं आणि बिचारायचे जे सोन्याची मणी आहेत सगळे खाली जमिनीवर पडलेली, रडत बसली होती ती. अर्धे मणी सापडले तिचे, म्हणजे मी पण हेल्प करत होतो. अर्धे मणी सापडले, बाकीचे मणी काही सापडले नाही, रडत बसले होते. तिच्या संग 3-4 जण होते. असं बारीमध्ये किंवा असं गर्दीमध्ये होणं स्वाभाविक आहे. त्याच्यामुळे तुम्ही सोन्याच्या गोष्टी घेऊन येत असलात तर घेऊ नका. आता आलो मी समोर दिसायला बघा, संत जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी. जाऊयात तिकडं. चालत समोर आलो आणि ही आहे संत जगद्गुरु सर्वश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा प्रवेशद्वार. आणि मधामध्ये पूर्ण चारीकडल्या साईडला सगळं त्यांचं, इकडल्या साईडला समोर दिसायला आली पालखी. जाऊया.
हे राहिलं विठोबा देवस्थान आणि मधामध्ये आतमध्ये देवाची जी पालखी आहे ती मधामध्ये ठेवल्या. इथून काही क्लिअर नाही दिसणार, फक्त बाहेर मंदिर खूप भारी सुंदर सजले आणि वरी विठो माऊलीची जी मूर्ती पण आहे आणि गर्दी खूप जास्त दिसायला इकडं पण. आणि जी लाईन आहे ती खूप जास्त लांबपर्यंत दिसायला लागली का शेवटी ती लाईन आहे पूर्ण लांबपर्यंत. ही राहिली संत तुकाराम महाराजाची पालखी जी तुम्हाला जवळून मी दाखल नव्हती आणि खूप भारी दिसायला लागले. संध्याकाळच्याला पूर्ण चांदी चमकायला लागले. आपला बाप आला. सगळे जमणार रामकृष्ण हरी, कृष्ण हरे, रामकृष्ण हरी. राम कृष्ण हरे. तर मित्रांनो आणि सगळेजण जे व्हिडिओ बघत आहेत, आज आपण पालखीचा 3रा दिवस आहे. आपण पुण्यामध्ये जे भवानी पेठ आहे तिथं संत तुकाराम महाराजाची आणि संत ज्ञानेश्वर महाराजाची पालखी मुकामी राहते. 2 दिवसाचा आपण जे सफर आहे ते आळंदीहून निघून आता पुण्यामध्ये केलेलं आहे. उद्या सकाळी आपल्याला इथून पुण्याहून सासवडला निघायचंय. त्याच्या अगोदर आजचा मुकाम केलता. जे पाठीमागले म्हणजे मंडळी दिसायला लागले सगळेजण जे गावातले आहेत त्यांच्या संग केलता. तर आज आपण त्यांना सगळ्यांना जे अनुभव आहेत जे आळंदीहून पंढरपूरला जाण्याचे दरवर्षी कोणी नवीन करताय, आता जसं मी पहिल्यांदा करतोय वारी आणि काही जणांचे 10 वर्षापासून, काही 2 वर्षापासून, तर सगळ्यांचे एक अनुभव विचारूया की सगळ्यांना त्या गोष्टीमधून काय काय अनुभव मिळतंय, कामून ते वारी करतात, कुणाचं वय झालंय, कोणी नवीन आहे, तर वारी करण्याचा एक संदेश काय आहे, तर सगळ्यांना एक विचारूया. तर सुरुवातीला नाव सांगा तुमचं. शोभाबाई विठ्ठल आंधळे. तुम्ही किती दिवसापासून वारी करायला लागला? 12 वर्ष झालं असं. 12 वर्षापासून. तुम्हाला 12 वर्ष आता वारी केली, ठीक आहे. तर सुरुवातीला तुम्हाला म्हणजे असं कोणी म्हणलं असेल चला संघ काय असं? कोणी म्हणलं नाही, आपल्या मनचा भाव आहे, आपल्याला देव आवडला आपण आलो वारीला. बर, मग कधी असं कधी वाटलं नाही का म्हणजे पंढरपूरून असू नका सगळ्याला होते थोडस जोरात बोला, ठीक आहे. तर तुम्ही जोडीनं करताव का एकटे येताव? जोडीनं बी केली 1 वर्ष. जोडीनं केलं. आता यावेळेस एकटे आला का जोडीनं आला? दोघं बी आलाव पण ते वापस गेली. म्हणजे सगळ्यांच्या घरी कुणाचं काय अडचण असते, कुणाचं कामाचं आहे, कुणाचं आहे. आम्ही शेतवाली माणसं आहोत. एक माणूस सगळे आपल्या घरी इथं जेवढे वेळ दिसलेले आहेत ना, जास्त करून शेतातलेच माणसं आहेत, शेतातले काम करणार आहेत. तुम्ही जेव्हा आळंदीहून पंढरपूरला जाता, तुम्हाला सगळ्यात अवघड कुठला म्हणजे जो पाहत आहे, म्हणजे जो काय म्हणते त्याला राहण्याचा, संध्याकाळी राहण्याचं म्हणजे कुठला वाटतंय तुम्हाला? आम्हाला कुठला नाही, आम्हाला सगळ्या देवासाठी सगळेच चांगले वाटते. सगळेच चांगले वाटते. हो, सगळेच चांगले वा. आता त्यांच्या पुढची जे माईक आहे त्यांना एक अनुभव विचारूया, ठीक आहे. सांग. हसू नका, हसण्यासारखं काही नाही. नाव सांगा तुमचं, पहिले नाव सांगायचं. नाव सांगा, नाव फक्त नाव. हा काय नाही, ते कॅमेरा नाही माझ्याकडे बघून सांगा. नाव सांगा तुमचं. तारामती पाळवदे. अच्छा. वय किती आहे तुमचं? माझं 45 असेल. 45 अजून. आतापर्यंत किती केल्यात तुम्ही वारे? एक बी केली नाही, पहिलीच वारी आहे. वा काय वाजा, सगळेजण पहिली वारी करताय. वा. तर आता पुण्याहून तुम्ही आता डायरेक्ट जॉईन झाला का आळंदीहून आला? नाही, पुण्यातच जॉईन. अच्छा. ते यांचं आता पहिल्यांदा करणार आहे वारी. त्यांची उद्या पुणे ते सासवड जाणार आहे. ते आपण काय करूया, उद्या किंवा परवा दिवशी यांचा इंटरव्ह्यू सगळ्यात पहिल्यांदा घेऊया, कारण ते पहिल्यांदा करत आहे. माझ्यासारखं मी पण कसं पहिल्यांदा करत आहे, तर ते पण पहिल्यांदा करत आहे. तुम्ही किती वेळा केल्या वारी? 12 वेळा म्हणले. 12. हा, यांनी 12 वेळा केले आणि यांची आळंदीहून आला काल. आळंदीहून चालत आला. 12 वेळा केल्या म्हणजे त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे. आता यांची पहिल्यांदा आहे. तुमचं नाव सांगा. गयाबाई मुंडे. गयाबाई मुंडे. वय किती आहे तुमचं? 35 असं. 35. ठीक आहे. किती वारी चालू आहे तुमची? दुसरी चालू आहे तुमची. वा. यांची दुसरी वारी चालू आहे. आता यांचा मागल्या वर्षीचा एक्सपिरियन्स विचारू. तुम्ही मागच्या वेळेस केली, बरोबर आहे. तर सगळ्यात अवघड टप्पा कुठला वाटला?
पूर्णपणे चांगलाच वाटला. चांगला म्हणजे नाही तुम्हाला असे म्हणजे पाय दुखले किंवा काय झालं? दिवसभर चलून बसलं की आनंदाने झोप लागत बरं, होती. आता यावेळेस जोडीनं आला हो का तुम्ही? जोडीनं. जोडीनं आला. दरवर्षी जोडीनं करता? नाही, एकलीनच केली. एकलीनच केलं बच्चे, यावर्षी जोडीनं आला. ठीक आहे. नाव सांगा आता तुम्ही. सांगा तुमचं नाव. राहीबाई आंधळे. राहीबाई आंधळे. वय किती आहे तुमचं? 45. 45. जोडीनं आला हो? जोडीने किती चालू आहे तुमची वारी? 7वी. हा? 7वी वारी चालू आहे. ठीक आहे. आता यांची तर 7वी आहे म्हणल्यास काही एवढं हे वाटणार नाही. आता पुढल्या माणसाकडे जाऊया. तुमच्यापैकी सगळ्यात जास्त वाऱ्या करणारा कोण आहे? म्हणजे सगळ्यात जास्त आता 12 यांनी 12 केलं. ठीक आहे. सगळ्यात त्याच्यापेक्षा कोणाचं आहे का? तुमची नाव सांगा पहिले तुमचं. विमल आंधळे. समोर आहे विमल आंधळे. आंधळे. किती वारी आहे तुमची? म्हणजे नाही आहे 9 वाऱ्या. 9 वाऱ्या झाल्या तर. 9 वाऱ्या. आता तुम्ही आळंदीहून पंढरपूरला जाताय. हा. तुम्हाला असं म्हणजे जे वारीमध्ये बघायला भेटते हा. ते तुम्ही दुसरीकडे कधी अनुभव घेत नाही. हा. तर अशी एक कुठली गोष्ट ती तुम्हाला वाटते की तुमच्या आयुष्यामध्ये त्यानं म्हणजे चांगला परिणाम बी होतोय? हो ना. तर कुठली एक गोष्ट तुम्ही सांगाल लोकांना हा. की जी तुमच्या आयुष्यामध्ये त्याने फरक पडतोय? फरक पडतोय म्हणजे महिना निघाला की आम्हाला कवा वारला जाईल म्हणून वाटत. आम्हाला घरच्या कामाची काहीच काळजी वाटत नाही. काहीच काळजी की काय? काहीच काळजी वाटत नाही. मग जोडीनं आला का एकटे आला? गेल्या वर्षी जोडीने होता, यंदा एकटीच आले, पण आता पुढे येणार आहे. बर बर. गाव कुठलं तुमचं? झोला. झोला. हा. झोला कुठे येते पण? गंगाखेड ते तालुका. म्हणजे सगळे जे गावकरी मंडळी येते. झोला कुठे येते तुम्हाला जर गुगलवर बघायचं असलं तर गंगाखेड तालुका येते परभणी जिल्ह्यामध्ये. आणि झोला येते. त्या झोल्याचे हे सगळे जेवढे दिसायला लागलेत ना हे सगळे गावकरी मंडळी आहेत. माझं गंगाखेड आहे, मी प्रॉपर गंगाखेडचाच आहे, पण हे सगळे झोल्याचे. तुमचे दिंडी क्रमांक किती आहे? चौथा नंबर कुठला? पुढला मागला? महागला रथाच्या पाठीमागला. दरवेळी त्याच एकाच ह्याच्यामध्ये करता का तुम्ही जॉईन? हो, दररोज एकाच. बर. आता जरा समोरच्या सगळ्या बाया बोलणं झालं, आता मागायला जाऊया. कारण जेव्हा माणूस समोरच्या माणसाला बोलते का पाठीमागायला हसते. आता पाठीमागायला काय जाऊया. जे पुढले हसणार पुढले जरा या पुढले जरा हा सुरुवात आमच्या आत्यापासून करूया, ज्या सगळ्यात जास्त असणार. आत्या तुझी किती वारी सांग? तिसरी. पहिले नाव सांग आत्या. विमल तुकाराम मुंडे. किती वारी चालू आहे? तिसरी. जोडीनं आला? जोडीनं आला. बर. पाठीमागायला जेव्हा आलता तुम्ही, ठीक आहे, जेव्हा 2 जण आलता तर सगळ्यात जास्त पाय कुणाचे दुखले होते, तुमचे का तुमच्या हसबंड? माझे. कुठला टप्पा सगळ्यात अवघड वाटते? अवघड कुठलाच वाटला नाही पण पाय आनंदाच्या भरात कुठलाच टप्पा अवघड वाटत नाही. रामकृष्णाचा नाद असतया, त्याच्यामुळे अवघड काहीच वाटत नाही. सगळं चांगलं होतं. सगळं आनंदच वाटतंय. एक गोष्ट घराकडची आठवण येत नाही. बरं, एक गोष्ट जी लोकांना तुम्ही सांगणार की ती गोष्ट तुम्ही आळंदीतून शिकून घरी घेऊन जा, घरी पण सगळ्यांना शिकवा, अशी एक कुठली गोष्ट आहे? रामकृष्ण हरीचा मंत्र. रामकृष्ण हरीचा मंत्र म्हणायचं. आणि जे बी आयुष्यामधले जेवढ्या पण तुमच्या अनुभव आनंदाचे क्षण आहेत ते आम्ही दुसऱ्यांना सांगू शकतो, गावाकडच्या नाही आलेल्या लोकांना. म्हणजे सगळ्यांचे कसे अनुभव वेगवेगळे येतात. कुणाला चांगलं वाटतंय, कुणाला म्हणजे पुढच्या त्यांना नंतर येण्यासाठी प्रोत्साहित करू शकतो. प्रोत्साहित माणूस आहे बा. आळंदी वारी अशी आहे जे सगळेजण एकामेकी संघ राहून सगळी आळंदी वारी आहे जे आनंदात साजरा केला जाते. आता एवढे जण दिसायला लागलेत नाहीये, मी तर कुणालाच नाही ओळखत, खरं सांगतो. मी याच्यातला म्हणजे ओळखतोय असं नाही, सगळ्यांना माझा चेहरा बघितला असं. पण मी तरी आळंदी वारीमध्ये पहिल्यांदा येतोय, सगळ्यांना बोलतोय, कारण ही वारी सगळ्या वारकरीची आहे म्हणून याला आळंदीची वारी म्हणते. चष्म्यावाल्याकडे जाऊया. चष्मा कोणी घातला का? आहेत त्यांच्याकडे जाऊया. जरा बोला लाजू नका. चष्म्यावाला माणूस लाजत नसतोय. बोला. हा. आणि आवाज एकदम जोरात बर का. बोला. नाव सांगा तुमचं. मंगलबाई. नाव आंधळे. अच्छा, मंगलबाई आंधळे. वय किती आहे तुमचं? वय किती सांगा. 50 तर 40 वय. 40 म्हणतात वय यांचं. 40 आहे का? बर. किती वारी चालू आहे तुमची? दुसरी जोडीनं आलाव का एकटे आलाव? एकटे आलाव. बर. तुम्हाला सगळ्यात आळंदीतून आले. थांबा. कोण हसते बघ रे, कोण हसते तिकडे?
आळंदीतून आले मी. आळंदीतून आला होय. चलत आला होता येताना? हा चलत आले. मग काल काय पाय दुखले का नाही? हा नाही पाय दुखले नाही तर पण तिथंच पाण्याचं भिव वाट लागलं. कुठं? आळंदी तिथं आळंदीमध्ये होय. पाणी दुसऱ्या साईडचं ना, देवाला कसं जा कोडं पडलं होतं. म्हणजे देव कसे न्यायचे कसं जायचं म्हणून कोडं पडलं. पण सकाळी सकाळी देवानं सगळं सगळं साफ केलं. साफच वा, केलं आणि वा, वा. वाट दिली देवानं त्याला आळंदीला. आला मग आला होय. हा छान 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 आला. बर बर. छान आला काही दुखलं नाही. आता एक चष्मा झाला, दुसऱ्यावाल्या चष्म्याकडे जाऊया. जे जास्त हसू लागले. हा घ्या जरा माईक, धरा माईक. सांगा तुमचं नाव. असं धरा, कसं नाही कसं धरलं तरी सांग. तुमचं नाव सांगा. चला हसू नका. हा जोरात सांगा. शांताबाई प्रभाकर मुंडे, कॅमेराकडे बघा, कॅमेराकडे वरी. हा नाव सांगा. राहणार ज्वाला, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. वा टाय वा जरा एक नंबर राईट बघा. आधार कार्डचा जे ऍड्रेस आहे त्यांनी बरोबर सांगितलं. वय किती आहे तुमचं? माझं 55. 55 वय. जोडीनं आलाव का एकटे आलाव? जोडीनं आलाव. किती वारी चालू आहे तुमची? पहिली. वा 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 वा. पहिले ना आलो. आळंदीला आला का इथूनच बसला? आळंदीहून चालत आला. बर, मग कालचा तुमचा आता अनुभव सांगा. तुम्ही चालत आला फर्स्ट टाइम आळंदी वारीमध्ये, तुम्हाला काय काय बघायला भेटलं जे म्हणजे टीव्हीवर किंवा असं सत्यामध्ये खूप जास्त फरक आहे असं वाटतंय तुम्हाला? काय काय? काही नाही, जे टीव्हीवर दिसतंय तेच अनुभव आम्हाला दिसतंय. चालत आलो किती? 20-21 किलोमीटर चालत आलो. पाय दुखू लागले का नाही तुमचे? नाही, पाय अजिबात दुख नाही गेले? बरं, आता उद्याच जे होणार आहे पुण्याहून सासवडचा आपला टप्पा, ते काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे काय नाही, खुशी वाटते, आनंदानं वाटतंय, म्हणजे सवाला फावा वाटतंय, देवाचा सवाला फावा वाटतंय. बर, काल जेवढं तुम्ही बघितले म्हणजे वारकरी बघितले असतील, सगळं काही केलं असेल, त्यांची संग फुगडी खेळली का नाही तुम्ही? फुगडी नाही खेळ, नाही खेळली का? बरं, उद्या खेळू आपण. आज खेळ येतात, आज खेळली देवाच्या दारामध्ये फुगडी खेळली, जेवढं भजन ते सगळं केलं. आता एवढे जण म्हणते तर उद्याचा टप्पा खूप अवघड होणार आहे. तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे ते अवघड होणार आहे का नाही? नाही, कारण मला तर सगळे म्हणते अवघड होणार आहे. अवघड होणार लोक म्हणत असतील, पण आम्हाला हाऊस माहिना गेली म्हणून आम्ही आलो देवाला. फर्स्ट टाइम आहे ना तुमचं? हा. ओके, यांच्यापैकी आता सगळ्यांचं नाव काय आपण विचारणार नाही. यांची जे राहिलेत नाही एवढ्या बाहेर, आणि ज्यांची राहिलेत ना, उद्या किंवा परवा दिवशी आपण त्यांचा इंटरव्ह्यू, कारण हे काही कुठं जाणार नाहीत काही नाही. तर आता सगळ्या यांच्यापैकी सगळ्यात चांगलं भजन कीर्तन कुणाला किंवा ओव्या कुणाला चांगल्या म्हणता येतं? हातवारी करा, असं म्हणजे काही लाजण्यासारखं नाही. अजून कुणाला येते बरं? यांना सोडून दुसरं कुणाला येते का? बरं, सगळ्यांना हरिपाठ येते. ठीक आहे, सगळ्यांना हरिपाठ येते म्हणते. तर मग सगळ्या आपण हरिपाठ म्हणून घेऊया. सगळेजण एकदम जोरात म्हणायचं बरं का? हा, एकदम मन लावून म्हणायचं. ध्यान उभाई ठेवरी, करकटावरी ठेवनिया, तुळशी हार गळा पाशे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, मकर कुंडल कल्पती सर्वन, कंटिकस्तु मने हिराधीश, म्हणे माझे ह्याची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने, देवाच्या द्वारी उपाक्षर बरी, तेने मुक्तिचारी साधे हरी, हरी मुखे मना, पुण्याची गणना कोण करी, असोनी संसार जीव एक करी, शास्त्र उभारी वाहे सदा, ज्ञानदेव साने असा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. चला आता